आयफोन मोबाईलची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. भारतात आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच नुकताच आयफोन 17 लॉन्च झाला आहे. 9 सप्टेंबर रोजी लॉन्च झालेल्या आयफोन 17 मालिकेची विक्री सुरू झाली. नवीन सिरीजचा आनंद साजरा करण्यासाठी लोक रात्रीपासूनच ॲपल स्टोअर्स बाहेर जमू लागले. नवीन आयफोन मालिकेबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दरम्यान नवीन आयफोन खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्या लोकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईतील VKC येथील ॲपल स्टोअर बाहेर आयफोन खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. दरम्यान काही लोकांमध्ये हाणामारी झाली. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि सोलापूरमध्येही आयफोन खरेदीसाठी गर्दी झाली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयफोन चाहत्यांनी सूर्योदयाच्या आधीपासूनच रांगा लावल्या होत्या. या रांगांमध्ये शेकडोंच्या संख्येने आयफोन चाहते उभे असून कधी आपल्याला आयफोन घेण्याची संधी मिळेल याची वाट पाहत अनेक तास ताटकळत उभे होते. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये ॲपल स्टोअरच्या बाहेर गर्दीतील काही लोक एकमेकांची भांडणं करताना दिसत आहेत. यानंतर हाणामारी सुरू झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतही काही तरुण हाणामारी करताना दिसले. बऱ्याच प्रयत्नांनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना हाणामारीवर नियंत्रण मिळवता आले. मुंबईप्रमाणेच दिल्लीतील ॲपल स्टोअरच्या बाहेरही एक लांब रांग लागली होती. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी लोक आदल्या दिवशी रात्रीपासूनच रांगेत उभे होते. हिंदू धर्मात पितृपक्ष चालू आहे, जो पूर्वजांचा मुक्ती आणि श्राद्ध विधींशी संबंधित आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या काळात नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे. तथापि परंपरा आणि श्रद्धांना मोडून नवीन आयफोन 17 मालिकेसाठी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे.